सैफ अली खानच्या घरी नेमकं काय घडलं? बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर मध्यरात्री त्यांच्या घरात चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण चोरीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हल्लेखोराची ओळख पटवली आहे. वांद्रे पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि पूर्वीचे फुटेज तपासले असून त्यात 2 संशयित दिसले आहेत. अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री 2:30 वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा सैफ अली खान त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह घरी झोपले होते. घरातील रहिवासी जागे झाले आणि आवाज दिल्याने दरोडेखोराने हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी दरोडा आणि मारहाणीच्या कलमाखाली FIR दाखल केला आहे. फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एकाची ओळख पटलेली आहे, असे गुन्हा शाखेचे DCP दीक्षित यांनी एका निवेदनात म्हटले आहे. चोरीच्या उद्देशाने त्याने घरातील दारू चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने अग्निसुरक्षेच्या पायऱ्यांचा सहारा घेतला आणि घरात प्रवेश केला. पोलिसांनी पुढे सांगितले की चोराला रोखण्यासाठी सैफ अली खानची त्याच्याशी बाचाबाची झाली, जिथे त्याने त्याच्यावर चाकूने वार केले. त्याला 6 ठिकाणी दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपींनी जिन्यावरून पळ काढला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी एक निवेदन जारी केले आहे. लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सैफ अली खानच्या शस्त्रक्रियेनंतर एक निवेदन जारी केले. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. मणक्याजवळ चाकूचा 2.5 इंचाचा तुकडा अडकला होता. तो ताब्यात घेण्यात आला आहे. अभिनेत्याच्या मानेला आणि हाताला दुखापत झाली आहे. आता त्यांची स्थिती चांगली आहे आणि घाबरण्यासारखे काही नाही. त्यांना ICU मध्ये हलवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. यासोबतच घरातील मोलकरीण आणि उर्वरित आरोपींचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात मोलकरणीची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. हल्लेखोरांना घरातील मोलकरीण ओळखत असल्याचे समजते. CCTV फुटेजमध्ये 2 बाहेरील संशयित दिसत आहेत. घरामध्ये फरशीच्या पॉलिशचे काम सुरू होते. कामगारांनाही विचारले जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफच्या घरात फ्लोअर पॉलिशचे काम सुरू होते. अशा स्थितीत पोलीस तेथे काम करणाऱ्या कामगारांचीही विचारपूस करणार आहेत. हल्लेखोरांचा या कामगारांशी संबंध असल्याची दाट शक्यता आहे. हल्लेखोर तैमूरच्या खोलीत घुसले होते. आज तकच्या वृत्तानुसार सैफची मुले तैमूर आणि जेह यांच्या खोलीत दरोडेखोर घुसले होते. मुलांची काळजी घेणाऱ्या आयाला आजूबाजूचा आवाज ऐकू आला, ज्यामुळे तिला जाग आली. मुलेही जागे होऊन आवाज करू लागली. त्यावर सैफ आणि बाकीचे कुटुंब जागे झाले. सैफ जेव्हा मुलांच्या खोलीत पोहोचला तेव्हा तो एका अनोळखी व्यक्तीशी वाद घालत होता. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने घाबरून सैफवर चाकूने हल्ला केला आणि तेथून पळ काढला. आधी दरोडेखोर मोलकरणीच्या क्वार्टरमध्ये घुसले होते. घरातील मोलकरणीसाठी बनविलेल्या क्वार्टरमध्ये लुटारूने प्रथम प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्यांनी मुलांच्या खोलीत प्रवेश केला. इब्राहिम सोबत सैफ हॉस्पिटलमध्ये पोहोचला. घटनेनंतर लगेचच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम तेथे पोहोचला. इब्राहिम सैफ सोबत लीलावती इस्पितळात पोहोचला. करीना कपूरचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ती या घटनेनंतर घरात चौकशी करत आहे. पोलीस म्हणतात सैफ मोलकरणीला वाचवत होता. काल रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोर घुसले. मुलांनी घरात आवाज केल्यानंतर सर्वजण जागे झाले. अनोळखी व्यक्ती मोलकरणीशी वाद घालत होता. जेव्हा अभिनेत्याने बचावासाठी विचारले तेव्हा त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान लीलावती रुग्णालयाचे CEO डॉक्टर नीरज उत्तमानी यांनीही एक निवेदन जारी केले. सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. पहाटे 3:30 वाजता त्यांना लीलावती येथे आणण्यात आले. त्याला 6 जखमा झाल्या आहेत. त्यापैकी 2 खोल आहेत. त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे.
त्यावर आम्ही काम करीत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे आणि कॉस्मेटिक सर्जन लीला जैन आणि भूलतज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. या दुखापतीमुळे त्यांचे नेमके किती नुकसान झाले आहे हे शस्त्रक्रियेनंतरच सांगता येईल. याबरोबरच करीना आणि सैफच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर सैफ अली खान आणि करीना कपूरच्या टीमने एक निवेदन जाहीर केले आहे. करीनाच्या टीमने सांगितले, घरात लूटमारीचा कट होता, त्यावेळी सैफवर हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. मीडिया आणि चाहत्यांनी संयम राखण्यासाठी ही चांगली वेळ आहे. पोलिसांच्या तपासाचे हे प्रकरण आहे. आम्ही आवश्यक माहिती पुढे शेअर करत राहू. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई क्राईम ब्रँचही या घटनेचा तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सैफ अली खानला 6 ठिकाणी चाकूने जखमी करण्यात आले आहे.